Good morning students. Today we will see eukaryotic cell. Eukaryote म्हणजे काय? यू म्हणजे ट्रू, कॅरी ऑन मीन्स न्यूक्लियाय. ज्या सेलमध्ये ट्रू टाईपचं न्यूक्लियाय असतं त्यांना म्हणायचं यूकॅरियोटिक सेल. कालपर्यंत आपण डिस्कस करत होतो प्रोकॅरियोटिक सेल. प्रो मीन्स प्रिमिटिव्ह, कॅरी ऑन मीन्स न्यूक्लियाय. ज्या सेलमध्ये प्रिमिटिव्ह न्यूक्लियाय आहे त्यांना म्हणायचं प्रोकॅरियोट्स. मी तुम्हाला सांगितलं प्रोकॅरियोट्स आर अराइज अर्लियर है ना. सगळ्यात सुरुवातीला ज्या तयार झाल्या, सगळ्यात प्रथमतः ज्या अस्तित्वात आल्या त्या म्हणजे प्रोकॅरियोट्स. नाउ दिस प्रोकॅरियोट सेल्स कन्वर्ट इनटू यूकॅरियोटिक सेल्स. आणि म्हणून त्या जुन्या सेल्स किंवा पहिल्या सेल्सपेक्षा नवीन सेल्स काय आहेत? मॉडिफाईड आहेत. राईट. मग मॉडिफाईड म्हणजे काय? तर पहिल्या सेलमध्ये म्हणजेच प्रोकॅरियोट्समध्ये जेनेटिक मटेरियल नेकेड होतं, तर यूकॅरियोट्समध्ये जेनेटिक मटेरियल एका एनव्हलपमध्ये बंद आहे, म्हणजे एक कंपार्टमेंट आहे. राईट. मग हा काय आहे? महत्त्वाचा फरक आहे. प्रो मीन्स प्रिमिटिव्ह न्यूक्लियाय अँड यू मीन्स ट्रू न्यूक्लियाय. नाउ विल सी यूकॅरियोटिक सेल. सो लिसन, यू मीन्स ट्रू टाइप and carry on means nuclei. मग ज्या सेल्समध्ये ट्रू टाईपचं न्यूक्लियाय असतं त्यांना म्हणतात यूकॅरियोटिक सेल्स. मग यूकॅरियोटिक सेल्समध्ये जे न्यूक्लियस दिसतं ते जनरली असं असतं. इट इज हॅविंग कव्हरिंग. त्याला एक कव्हरिंग असते आणि ही कव्हरिंग कशाची असते? तर एक मेम्ब्रेन असतं. ओके. या मेम्ब्रेनमध्ये ते काय असतं? जेनेटिक मटेरियल एनक्लोज्ड असतं, म्हणून त्याला म्हणायचं मेम्ब्रेन बाउंड जेनेटिक मटेरियल. अँड इन दिस हा न्यूक्लिओलस मध्ये एक डार्क स्पॉट, डार्क टिकलीसारखं स्ट्रक्चर असतं, त्याला न्यूक्लिओलस म्हणतो. आणि याच्यामध्ये काय असतं? त्याचा जेनेटिक मटेरियल असतं. मग अशा पद्धतीचं जे स्ट्रक्चर आहे इन द सेल इन विच जेनेटिक मटेरियल इज एम्बेडेड, ज्याच्यामध्ये जेनेटिक मटेरियल ठेवलेलं असतं, एनक्लोज केलेलं असतं, त्या स्ट्रक्चरला म्हणायचं न्यूक्लियाय. ओके. किंवा न्यूक्लियस. मग हे न्यूक्लियस ज्या सेलमध्ये असतं म्हणजेच जेनेटिक मटेरियल प्रॉपरली क्लोज केलेलं असतं त्या सेलला म्हणायचं यूकॅरियोटिक सेल्स. आता हे झालं न्यूक्लियसबद्दल. तर न्यूक्लियाय सोबतच किंवा न्यूक्लियस बरोबरच आणखीन या यूकॅरियोटिक सेल्समध्ये काय असतात? सेल ऑर्गॅनेल्स असतात. सेल ऑर्गॅनेल्स म्हणजेच अशाच मेम्ब्रेनमध्ये बाउंड केलेले दुसरे सेलमध्ये घटक असतात, जे सेल ऑर्गॅनेल्स वेगवेगळे फंक्शन पार पाडत असतात. फॉर एक्झाम्पल प्रोकॅरियोटिकमध्ये मी तुम्हाला सांगितलं एकाच सेलमध्ये त्या सायटोप्लाझममध्येच सगळ्या रिॲक्शन कंप्लीट होतात. अगदी सिंथेसिस ऑफ फूड असेल, ब्रेकडाऊन ऑफ फूड असेल, किंवा मग प्रोटीन सिंथेसिस असेल, किंवा मग बाकी सगळे जे काही मेकॅनिकल किंवा ज्या काही त्याच्या फिजिओलॉजिकल रिॲक्शन्स असतील त्या सायटोप्लाझममध्ये होतात. बट इन दिस केस फॉर ईच अँड एव्हरी रिॲक्शन डिफरंट कंपार्टमेंट्स आर देअर. फॉर एक्झाम्पल फोटोसिंथेसिससाठी एक वेगळा असा कंपार्टमेंट असतं ज्याला आपण म्हणतो क्लोरोप्लास्ट. क्लोरोप्लास्ट. आता हा क्लोरोप्लास्ट म्हणजे फोटोसिंथेसिस जिथं घडून येतं ना तो छोटासा ऑर्गन किंवा ऑर्गॅनेल. आता क्लोरोप्लास्ट सोबतच आणखीन काही असतात, त्याचं नाव आहे मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया. सो हा मायटोकॉन्ड्रिया म्हणजे पॉवर हाऊस ऑफ द सेल. आता या मायटोकॉन्ड्रियामध्ये एनर्जी तयार करण्याचं काम केलं जातं, म्हणून हा काय आहे? वेगळा कंपार्टमेंट आहे. तसं प्रोकॅरियोट्समध्ये नव्हतं की नाही, ते सगळं एकाच सायटोप्लाझममध्ये घडून येत होतं, म्हणून त्या सिम्पल होत्या. या कशा आहेत? मॉडिफाईड आहेत. याच सोबत एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. एंडोप्लाझमिक रेटिक्युलम या अशा वेगवेगळ्या सेल ऑर्गॅनेल्स कशामध्ये प्रेझेंट आहेत? यूकॅरियोटिक सेलमध्ये प्रेझेंट आहेत. म्हणून यूकॅरियोटिक सेल कशा आहेत? मॉडिफाईड आहेत. ओके. दुसरं म्हणजे या यूकॅरियोटिक सेल्स
आकाराने सुद्धा जवळपास 10 पट त्या प्रोकॅरियोटपेक्षा मोठ्या आहेत. मग आकारानं मोठे असलेल्या, ज्याच्यामध्ये खरं न्यूक्लियस असलेल्या, त्या ज्या सेलमध्ये ह्या क्लोरोप्लास्ट, मायटोकॉन्ड्रिया, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम किंवा गॉल्जी कॉम्प्लेक्स सारखे सेल ऑर्गॅनेल्स असलेले घटक प्रेझेंट असतात, अशा सेल्सला आपण म्हणतो युकॅरियोटिक सेल्स. मग युकॅरियोटिक सेल्स या कुठून आल्या? तर प्रोकॅरियोटिक सेलमध्ये मॉडिफिकेशन होऊन युकॅरियोटिक सेल्स तयार झाल्या. मग या युकॅरियोटिक सेल आकारानं सुद्धा कशा आहेत? मोठ्या आहेत. आणि आकारानं मोठ्या आहेत, ज्यांच्यामध्ये खूप सारं जेनेटिक मटेरियल असतं. जेनेटिक मटेरियल एका स्पेशल त्या कंपार्टमेंटमध्ये असतं, ज्याला आपण म्हणतो न्यूक्लियस. सो अशा या आहेत युकॅरियोटिक सेल्स. तर युकॅरियोटिक सेलबद्दलची आणखीन माहिती आपण इथं बघूयात. स्टुडंट्स, वी आर गोइंग टू सी शेप ऑफ सेल इन युकॅरियोट्स. आता युकॅरियोट्समध्ये वेगवेगळ्या आकाराच्या सेल्स प्रेझेंट असतात. त्यातले आपण काही आकार आज इथं डिस्कस करणार आहोत. पहिलं आहे ओव्हल. आणि या ओव्हल सेल्स म्हणजे गोलाकार सेल्स आहेत. आणि या सेल्स कशामध्ये प्रेझेंट असतात? या आहेत आपल्या RBC म्हणजेच रेड ब्लड सेल्स. ज्या रेड ब्लड सेल्स ऑक्सिजन कॅरी करण्यासाठी मदत करतात. ओके, तर या झाल्या ओव्हल शेपच्या सेल्स. तर काही सेल्स कशा आहेत? क्युबॉइडल आहेत. मग क्युबॉइडल म्हणजे काय? ज्यांचं स्ट्रक्चर क्यूब सारखं आहे अशा सेल्स. या सेल्स जर्म सेल्स आहेत, आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात किंवा युकॅरियोटिक टाईपचं एक्झाम्पल आहेत. यांचं एक्झाम्पल आहे जर्म सेल्स. आता काही सेल्स कशा असतात? तर त्या स्पिंडल शेपच्या असतात. आता स्पिंडलचा म्हणजेच हा अशा आकाराच्या काही सेल्स असतात. So these cells are called spindle shape cells. Example is muscle cells. तर काही सेल्स या कशा असतात? ब्रँच्ड असतात. Some cells are having branched like appearance. मग या सेल्स त्याच्यामध्ये अशा फांद्या असल्यासारखं स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळतं. ओके, तर याचं एक्झाम्पल आहे ऑस्टिओसाइट्स. ऑस्टिओसाइट्स म्हणजे बोन तयार करणाऱ्या सेल्स कशा आहेत? त्या ब्रँच्ड आहेत. तर काही युकॅरियोटिक सेल्स या कशा आहेत? इलॉंगेटेड आहेत. तर इलॉंगेटेड म्हणजे काय? तर थोड्याशा लांब आहेत. तर बघा, आपण एक इलॉंगेटेड युकॅरियोटिक सेल ड्रॉ करूयात. काल आपण तशी केली होती ड्रॉ, तुमच्या लक्षात असेल. या सेलला आपण न्यूरॉन सेल असं नाव दिलं होतं. ओके, ही कशी सेल आहे? इलॉंगेटेड सेल आहे, जिला आपण न्यूरॉन सेल म्हणतो. ओके, दिस इज इलॉंगेटेड सेल. आणि याचं एक्झाम्पल आहे, इथे लिहितो मी, इलॉंगेटेड नर्व सेल. नर्व सेल. आता या आकारावर्ण सेल काय आहेत? वेगवेगळ्या आहेत. काही ओव्हल शेप, RBC, क्युबॉइडल, क्यूब लाईक स्ट्रक्चर, स्पिंडल शेपच्या मसल सेल्स, ब्रँच, त्यांच्यामध्ये खूप साऱ्या फांद्या असतात. आणि अशा स्ट्रक्चर्स, अशा सेल्स ऑस्टिओसाइट्स म्हणजे बोन तयार करणाऱ्या. तर काही इलॉंगेटेड म्हणजेच काय? तर ते लांब असं त्याचं स्ट्रक्चर असतं. आणि या सेल्स आहेत नर्व सेल्स किंवा आपण त्यांना न्यूरॉन्स म्हणतो. तर काही सेल्स मात्र काय? शेपलेस असतात.
त्यांना आकार नसतो, कसाही आकार त्या काय करतात, ऑक्युपाय करतात. मग अशा सेल्सचं एक्झाम्पल आहे, यांना आपण म्हणतो शेपलेस और इर्रेग्युलर सेल्स. मग या इर्रेग्युलर सेल्स आहेत, याचं एक्झाम्पल आहे, तुम्हाला माहित आहे, तुम्ही असं एखादा ऑर्गॅनिझम काढला असेल ज्याला आपण म्हणतो अमिबा, किंवा दुसरं आहे WBC ज्याला आपण म्हणतो श्वेतपेशी किंवा ल्युकोसाइट्स. तर या ल्युकोसाइट ज्या आहेत त्या कशा आहेत, त्या शेपलेस असतात, कसाही आकार त्या काय करतात, ऑक्युपाय करू शकतात. या अशा शेपलेस असलेल्या सेल्स आहेत अमिबा अँड WBC, त्यांनाच आपण ल्युकोसाइट्स म्हणतो. तर बघा, इलॉंगेटेड म्हणजे न्यूरॉन सेल, ब्रँच्ड ऑस्टिओसाइट्स म्हणजे बोन तयार करणारी सेल, स्पिंडल मसल सेल्स, क्युबॉइडल क्यूब लाईक स्ट्रक्चर असलेल्या जर्म सेल्स, आणि या आहेत RBC म्हणजे ओव्हल शेप्स. सो दीज आर द शेप्स ऑफ सेल प्रेझेंट इन यूकॅरियोट्स. स्टुडंट्स, नाउ विल सी साइज ऑफ सेल. साइज ऑफ सेल. तर बघा, शेप बघितल्याच्या नंतर, आकार बघितल्याच्या नंतर त्यांची आपण साईज बघणार आहोत. आता आकारामध्ये बघितलं आपण स्पिंडल शेप सेल्स, ओव्हल शेप सेल्स किंवा मग त्या न्यूरॉन सेल्स. मग या अशा काय आहेत, वेगवेगळ्या सेल्स आहेत त्यांच्या आकारावरनं. आता आपल्याला बघायचं आहे साईज ऑफ सेल. तर बघा, या साईज ऑफ सेलमध्ये याची साईज कधी कधी खूप छोटी असते, तर कधी काय असते, मोठी असते, कधी खूपच मोठी असते. तर आपण बघूयात त्यांची साईज किंवा आकारानुसार त्यांची केलेली विभागणी किंवा त्यांच्या टाइप्स. तर बघा, स्मॉलेस्ट सेल इन द वर्ल्ड इज मायकोप्लाझ्मा. मायकोप्लाझ्मा हा सेल वॉललेस बॅक्टेरियाचा प्रकार आहे, आणि या मायकोप्लाझ्मामध्ये याची काय आहे, सगळ्यात छोटी सेल आहे. तर याची साईज आहे 0.1 to 0.5 मायक्रोमीटर. हा काय आहे, सगळ्यात छोटा आकाराने असलेली साईज असलेला ऑर्गॅनिझम आहे. तर ह्युमन बॉडीमधली सगळ्यात स्मॉलेस्ट सेल आहे RBC. रेड ब्लड सेल ही ह्युमन बॉडीमधली कशी आहे, ह्युमन बॉडीमधली सगळ्यात स्मॉलेस्ट सेल आहे, जिची साईज आहे 7 मायक्रोमीटर. तर एवढ्या साईजची काय आहे, RBC आहे, आपल्या ह्युमन बॉडीमधली सगळ्यात छोटी सेल आहे. तर मग ह्युमन बॉडीमधलीच सगळ्यात मोठी सेल म्हणजेच ओवा किंवा एग, जे फिमेलमध्ये प्रोड्यूस होतं. फिमेलमध्ये काय होतं, प्रोड्यूस होतं. ही काय आहे, सगळ्यात लार्ज सेल आहे इन ह्युमन बॉडी. सो अशा पद्धतीनं, तर बघा, सगळ्यात मोठी सेल, जगात सगळ्यात मोठी सेल जर कुठली असेल तर ती आहे ऑस्ट्रिच एग. आता ऑस्ट्रिच एग म्हणजेच शहामृगाचं अंड, ही सगळ्यात मोठी सेल आहे. म्हणजे किती, तर 15 सेंटीमीटर लॉंग आणि 13 सेंटीमीटर वाईड. अगदी एका अंड्याचं ऑमलेट केलं तर अख्खी 30-40 माणसं खाऊ शकतील, एवढं मोठं काय आहे त्याचं एग आहे, आणि ही सिंगल सेल आहे. सो ऑस्ट्रिच एग इज द लार्जेस्ट सेल इन ॲनिमल्स. त्याची साईज इथं लिहितो 15 सेंटीमीटर लॉंग अँड 13 सेंटीमीटर वाईड. येते लक्षात, ही सगळ्यात मोठी सेल आहे पृथ्वी तलावरची. कशामधली, ॲनिमल्समधली. तर सगळ्यात लॉंगेस्ट सेल बघूयात आपण लॉंगेस्ट सेल इन ॲनिमल्स. तर ही लॉंगेस्ट सेल ॲनिमलमधली आहे नर्व सेल, किंवा तिलाच आपण म्हणतो न्यूरॉन. न्यूरॉन कसे आहे, लॉंगेस्ट आहे, जिची लांबी 90 सेंटीमीटर पर्यंत असू शकते किंवा वाढू शकते. अशी ही कोणती सेल आहे, न्यूरॉन सेल आहे, लॉंगेस्ट सेल. तर प्लांटमधली जी काही लार्जेस्ट सेल आहे की नाही, प्लांटमधली लार्जेस्ट सेल इन अ प्लांट इज एग ऑफ
सायकस प्लांट, एग ऑफ सायकस प्लांट किंवा ओव्ह्यूल ऑफ सायकस प्लांट, यालाच आपण काय म्हणतो, ओव्ह्यूल. तर हे ओव्ह्यूल इन सायकस प्लांट इज द लार्जेस्ट सेल इन द वर्ल्ड ऑफ प्लांट्स. इन ॲनिमल्स इट इज ऑस्ट्रिच एग इज द लार्जेस्ट सेल इन द वर्ल्ड. आणि लॉंगेस्ट सेल म्हणजे न्यूरॉन सेल, जिची लांबी किती असू शकते, 90 सेंटीमीटरपर्यंत लांब असू शकते. तर अशा पद्धतीनं या काय आहेत, वेगळ्या वेगळ्या सेल आहेत आणि त्यांची साईज आहे. सो लक्षात ठेवा, साईज अँड शेप ऑफ युकॅरियोटिक सेल हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे या युकॅरियोटिक सेलमधला. स्टुडंट्स, नाऊ विल सी नंबर ऑफ युकॅरियोटिक सेल. तर बघा, युकॅरियोटिक सेल म्हणजे काय बघितलं, युकॅरियोटिक सेल कशा असतात ते बघितलं, युकॅरियोटिक सेलचे त्या साईजसुद्धा आपण बघितल्या. तर आता आपण युकॅरियोटिक सेलचा काय बघूयात, नंबर बघूयात. तर लक्षात ठेवा, युकॅरियोट्समध्ये सुद्धा युनिसेल्युलार अँड मल्टीसेल्युलार असे दोन ग्रुप पडतात. म्हणजेच युनिसेल्युलार म्हणजे एकपेशीय आणि मल्टीसेल्युलार म्हणजे बहुपेशीय. एक पेशीय ऑर्गॅनिझम जे आहेत युनिसेल्युलार मध्ये ते एका पेशीपासूनच बनलेले असतात. जसं की अमिबा, अमिबा एका पेशीनीच बनलेला आहे. पण एक्झाम्पल ऑफ युकॅरियोटिक सेल, कारण प्रोकॅरियोट्समध्ये फक्त आणि फक्त बॅक्टेरिया येतात, हे मी तुम्हाला सांगितले. मग आता अमिबा हा प्रोटोझुआ आहे आणि हा प्रोटोझुआ म्हणजेच युकॅरियोटिक सेल. मग तो कोणामध्ये येतो, तर इट इज एक्झाम्पल ऑफ युनिसेल्युलार युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम, दॅट इज अमिबा. या अमिबाचं सायंटिफिक नेम आहे अमिबिया किंवा एंटोमोबिया हिस्टोलिटिका. आणि हा कसा आहे, युनिसेल्युलार युकॅरियोटिक. मग एकाच सेलमध्ये याचं कंप्लीट लाईफ किंवा याचं पूर्ण आयुष्य कंप्लीट होतं. अमिबा असेल किंवा मग ट्रायपॅनोसोमा असेल, ट्रायपॅनोसोमा हा स्लीपिंग सिकनेस, किती बघा, स्लीपिंग सिकनेस, झोपण्याची जी सिकनेस आहे की नाही, ही एक डिसऑर्डर आहे किंवा हा एक डिसीज आहे. आणि हा ट्रायपॅनोसोमा नावाचा युकॅरियोटिक हा प्रोटोझुअन हा डिसीज कॉज करतो, ट्रायपॅनोसोमा. किंवा मग याच्याचमध्ये पॅरामेसियम असेल, पॅरामेसियम हा सुद्धा कसा आहे, युनिसेल्युलार ऑर्गॅनिझम आहे. म्हणजेच युकॅरियोट्समध्ये सुद्धा युनिसेल्युलार आहेत आणि युकॅरियोट्समध्ये मल्टीसेल्युलार आहेत. आता मल्टीसेल्युलार म्हणजे काय, तर एकापेक्षा जास्त सेलनी बनलेले म्हणजे मल्टीसेल्युलार, ज्यांच्यामध्ये सेल नंबर काय आहे, जास्त आहे. फॉर एक्झाम्पल प्लांट्स, ॲनिमल्स है ना, मँगो प्लांट, काऊ, ह्युमन आर द मल्टीसेल्युलार ऑर्गॅनिझम्स. म्हणजेच या युकॅरियोटिकमध्ये एका पेशीनी आणि बहुपेशी असे ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट आहेत. तर याच्यासोबत आपल्याला बघायचं आहे व्हॉल्यूम, सेल व्हॉल्यूम. आता व्हॉल्यूम म्हणजे काय, तर सेलचं आकारमान. तर लक्षात घ्या, सेलचं आकारमान जनरली सारखंच असतं. फॉर एक्झाम्पल, जर आपण लिव्हरच्या सेल्स कन्सिडर केल्या, लिव्हरच्या सेल्स ऑफ ह्युमन बिईंग्समधल्या लिव्हर सेल्स आणि त्या गायीमधल्या लिव्हर सेल्स या काय असतील, आकारमानानं सारख्या असतील, त्यांचं आकारमान सारखंच असेल. मग जर आपण आणखीन एखाद्या सेल्स कन्सिडर केल्या, फॉर एक्झाम्पल मसल सेल्स, तर मसल सेल्स बैलामधल्या आणि मसल सेल्स ह्युमनमधल्या आकाराने सारख्याच असतील, त्यांचं आकारमान सेम असेल. ओके, म्हणजेच त्यांचं व्हॉल्यूम काय आहे, सिमिलर आहे. असं नाही होणार की लिव्हर सेल्स ऑफ ह्युमन या छोट्या आहेत आणि लिव्हर सेल्स ऑफ एलिफंट या खूप मोठ्या आहेत, असं कधीही होणार नाही. कारण दोन्हीही काय आहेत, लिव्हर सेल्स आहेत, ज्यांना आपण हिपॅटोसाइट्स म्हणतो. आणि या हिपॅटोसाइट्स बाय व्हॉल्यूम आर सिमिलर इन अ डिफरंट ऑर्गॅनिझम्स. येतं लक्षात, याला म्हणायचं व्हॉल्यूम. मग व्हॉल्यूमनी सिमिलर टाईपच्या ज्या सेल्स आहेत कुठल्याही ऑर्गॅनिझममध्ये असू द्या, त्या काय आहेत, सारख्याच आहेत, तेवढ्याच आकारमानाच्या आहेत. सो अशा पद्धतीनं नंबर आणि व्हॉल्यूम ऑफ युकॅरियोटिक सेल इज
studied. Now unicellular, multicellular and volume, that is all the same type of cells in different organisms are having similar in volume. So this is about number and volume of eukaryotic cell.